राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। अर्धापूर मागासवर्गीय वसतिगृहात जेवणात निघाल्या अड्या। आमदार श्री जयाताई चव्हाण यांची भेट। गाठ माझ्याशी आहे। वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या। निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल। अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड। अर्धापूर शहरातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार उघड। जेवणात निघाल्या अड्या। विद्यार्थ्यांना वसतिगृहातील अधिकाऱ्यांकडून दमदाटी करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। विद्यार्थ्यांनी थेट तहसीलदारांना घडलेला प्रकार सांगितला व निवेदन दिले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक वसतिगृहास भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली। वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरले तर व्यवस्थेत सुधारणा करा, अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला। मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांशी चर्चा करून एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि श्रीजया चव्हाण यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझं पण लक्ष राहील, भविष्यात असा कोणताही प्रकार घडला मी खपवून घेणार नाही असा दम अधिकाऱ्याला दिलाय। नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज सुर्वे। तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो। काल ज्यावेळेस मी न्यूज लावली त्यावेळेस ज्या मुलांनी बोलले का त्या मुलांना पोरांकडनं पण ऐकायला भेटलेलं आहे की इकडे उद्धट बोलतात सगळे, असं चालणार नाही। नाही तुम्ही यांनी सकाळी ज्यावेळेस बैठक बसली होती त्यावेळेस वेगळं आणि नंतर पुन्हा वेगळं बोलत होते। अजिबात चालणार नाही। कोण काय विचारणार आहे की मी डायरेक्ट बोलू? आज काल जो विषय पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्याला माहिती झाला अर्धापूर या ठिकाणच्या वसतिगृहाचा, या बाबतीमध्ये आज आपण आला असता तर काय चौकशी केली आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान? इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंट्सला भेटले। त्यांचं 15 दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे। त्यांच्या जेवणात थोडंसं आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली। पत्रकार बांधवांकडनं सुद्धा ती माहिती भेटली। मी चौकशी केली, वॉर्डन साहेबांना सांगितलेले की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागतायत, पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं। मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे। सरकार लाखो रुपये खर्च करून जर समजा अशी व्यवस्था होत नसेल व्यवस्थित तर याच्यावरती काय कार्यवाही करणार का? नक्की कारवाई करणार, कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे। या कर्मचारी आहेत स्वयंपाक करणारे ऍक्शन घेतलेलं आहे त्यांनी।